बोलू का? बोला की बा. नमस्कार वहिनी. नमस्ते. आलीच मी. मला माफ कर कवरे. कुठल्या तरी गैरसमजापायी तुझं आणि गजाचं प्रेम मी नाही समजू शकलो. आम्हा आईबापांपेक्षा तुम्ही पोरं हुशार निघालात की. नाही तर जातपात भेदभाव याच्या झापडाखाली आम्ही आमचं सगळं आयुष्य घालवलं. तू काय करतोस रे इकडं? तुझी हिंमत कशी झाली रे? बबनराव, आता तरी डोळे उघडा. तुमच्या या अहंकारापायी आपल्या पोरांचे आयुष्य मातीत जायची वेळ आली. जा घरी जा. हाऊ जा घरी जा. एक लक्षात ठेव कवरे, तुझ्याशिवाय सून म्हणून दुसरी पोरगी मी माझ्या घरात आणणार नाही. ए ए ऐक सर, या गावचा सावकार आहे मी. तुझ्यासारखी भंगार माणसं मी नोकर म्हणून ठेवतो. आता माझं डोसकं फिरायच्या आधी इथनं निघ, नाही तर जाळ आणि धूर संकटच. तो गजा किती मोठं झालं ना, तुझ्या बापापेक्षा मोठा होऊ शकत नाही. पायतान आहे ते पायतान. पायतानाची जागा पायतानातच असते. चला. एक मिनिट आता हो त्याच्या. हा बबनराव, बघा, ताबडतोब गावाकडे निघून ये. काय झालं बबनराव? अरे काय झालं काय? त्या शंकराला आणि गजाला लई माज आलाय. त्याचा माज उतरवायचा मला. नाही त्यांना बरबाद केलं ना, नावाचा बबनराव नाही. शांत व्हा बबनराव. आपल्या गावाच्या विकासाच्या गोष्टी माझ्या कानावर आल्या. गावाच्या भल्यातच आपलं समाधान मानून घ्या. होतंय ते चांगलं होतंय बरं का बबनराव. हो. आणि मी तर म्हणतो, यंदा दोघांच्या लग्नाचा बार उडवून टाका ना, आम्हाला बोलवा बरं का नाचायला. आम्ही येऊ नाचायला तिकडं. हो. ठेवला का काय बबनराव? हो बबनराव. चला रे, बंदूक दे. काय माज झालाय का सगळ्यांना? चार गोष्टी गावात काय आल्या, सगळ्यांना माज झालाय का? उलटलात का सगळं माझ्यावर? विसरला का माझे उपकार? काय रे विसरलंस? उपकार विसरलंस? हा, तुम्हा सगळ्यांना मदत केली. घरात आलेल्या माणसाला परत पाठवलं नाही खाली हात कधी. तिजोरीचे दरवाजे उघडले तुमच्यासाठी. सरळ सरळ एकेकाला गोळ्या घालेन. कोणासाठी घेऊन चाललं ते दूध? बघतो कसा गावचा विकास होतोय. चला हो बाजूला. हट हट. करा आता गावचा विकास. करा. विकास करायला निघाले. करा आता विकास. माझ्याशी दुश्मनी केली ना, बबनराव म्हणतात मला. काय करतोयस बा? अरे केवढा राग. सरावर घाल तुझ्या ईर्षेला. ज्याचा राग करतोस ना तू,
किंवा भगीरथ आहे या गावचा, ज्याने ही दूधगंगा आपल्या गावात आणली. आणि तू आजपातूर जे बी केलंस ना, ते फक्त तुझ्या स्वार्थासाठी केलंस. या समजा गोरगरिबांची कमाई, कष्टाची कमाई व्याजापायी गेलीस तू. गोऱ्या! ओरडू नकोस. ओरडल्याने खोट्याचं खरं होत नसतं. माणूस म्हणून तू कसं बी असलास ना, तरी बा म्हणून अभिमान वाटायचा रे मला तुझा. तुझ्याबद्दल कोणी बी वाईट बोललेलं कधी ऐकून नाही घेतलं म्या. आता कोण बी चांगलं बोलत नाही रे तुझ्याबद्दल. तुझा ह्यो अपमान म्या नाही सहन करू शकणार. आणि गजा बिगर बी नाही राहू शकत म्या. तुला मारायच आहे ना मला, मार. चालव ती गोळी. नाही जगायचं मला गजाशिवाय. चालव की, बघतोयस काय? चालव ती गोळी, संपवून टाक. नमस्कार मंडळी, म्या मालभेनकर. मी अनेक स्टेजवर असे माईक लावलेले आहेत, पण त्या स्टेजला म्या कधी त्या माईकवर बोललेलो नाही आयुष्यामध्ये. पण ह्या स्टेजला मी ह्या माईकमध्ये बोलणार आहे. ह्यो आमचा गजा. ह्या पोराला म्या वचन दिलं होतं की तुझ्या स्वागतासाठी मांडव म्याच बांधणार, आणि तसा तो मी बांधलेला आहे. एवढा मोठा झाला माणूस हो, पण गावाला विसरलेला नाहीये. स्वतः पण पुढे गेला आणि गावाला पण पुढे घेऊन गेलेला आहे. मी सगळ्यांच्या समोर आज सांगतो, प्रत्येक गावात जर असा गजासारखा पोरगा जर तयार झाला ना, जन्माला आला ना, तर प्रत्येक गावाचा विकास हा पक्का. नाही तू बोलतो बोल, नाही घे तू घे. नमस्कार. आज तुम्ही समधी इथं माझ्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आज मी तुमचा गजानन म्हणून नाही, तर गजा म्हणून बोलणार आहे. तुम्हाला खरं सांगतो, असं कधीच वाटलं नव्हतं की आपण इथे समधी असे एकत्र जमू, आपल्या गावचा विकास होताना बघू. हे समद श्रेय माझं एकट्याचं अजिबात नाही. ह्याला लय माणसं कारणीभूत आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझा बा. त्याने जे काय लहानपणी शिकवलेलं, समजवलेलं, ते कुठेतरी भिनलं जाऊन रक्तामध्ये. लय अडचणी आल्या. अहो पण ते शेवटी हाडाचा शेतकरी नव्ह. अहो त्याला माहिती आहे, त्याला माहिती आहे नापीक जमिनीत बी घाम गाळा नव्ह किती सुपीक होत्या. आणि नेमकं तीच त्याने हेरलं बघा. आणि माझ्या हातात नांगर त्याच्या बदल्यात पेन दिलं त्याने. त्यासाठी तुमच्या पोरासने बी शिकवा. अहो शिक्षण लय महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय काय बी नाही बघा. त्या काळात माझ्या बानं मला शिकवलं, म्हणून आज मी इथे उभा आहे. असा मला घडवायला जेवढा माझा बा जबाबदार आहे नव्ह, तेवढंच माझा मित्र भीम्या, बंड्या. लय रमलो मी यांच्यात. आणि देवानं अशीच कृपा माझ्यावर ठेवली. ती अगदी मुंबईत गेलो सुद्धा मला ही मैत्रीची साथ तशीच लाभली. शहरात बी मला चुलबुल आणि मुत्तुस्वामीसारखा मित्र भेटला. त्यांनी मला लय मदत केली. आज मी जो काही इथं उभा आहे, जो माझा मित्र चुलबुल आणि मुत्तुस्वामीमुळे इथं उभा आहे. मगाशी मालबेनकर म्हटलं की प्रत्येक गावात एक गजा असेल तर गावचा विकास होईल. पण मी तुम्हाला खरं सांगतो, प्रत्येक गावात एक गजा असण्यासाठी प्रत्येक शहरात असं 100 चुलबुल आणि मुत्तुस्वामी असलं पाहिजेत, तेव्हाच ह्यो गजा तयार होईल. मला शहरात गेल्यावर सुद्धा माझ्या मित्रांनीच सारलं, आयुष्यात 2 माणसं तरी अशी जोडा की ती तुमच्यावर किती बी वाईट वेळ आली नव्ह की तुमची साथ सोडून कधी जाणार नाहीत. इंग्रजी येत नव्हतं म्हणून इंटरव्ह्यूमधनं हाकलून काढलं होतं मला. तेव्हा मला कळालं
मुंबईला पाठवताना जेव्हा मी माझ्या बारा नकार दिला तेव्हा त्याला कसं वाटलं असेल. त्याचा स्वप्नांचा पार चक्का चूर झाला. तुम्हाला किती जरी अडचण आलं नवं तर तुमच्या आईबाचा चेहरा आठवा आणि एका क्षणात त्यांचा त्यागाचा विचार केला नवं समजा जग जिंकाल तुम्ही. मला अजून बी आठवते लहानपणी बा मला देवळात घेऊन जायचं आपल्या खांद्यावर बसून. पण आता मला कळते की स्वतः देवच मला खांद्यावर बसून मंदिरात नेत होता. अपयश आलं खचलो बी पण माझ्या बाचा संस्कार मी विसरलो नाही. स्वावलंबनाचे ध्यान स्वावलंबनाचे ध्यान हेच खरे ब्रह्मज्ञान. मूर्ती होते तीच महान. असो थोरवाला स्वावलंबी बना आणि आपल्या आईबाला कधी विसरू नका. सगळ्यात महत्वाचं स्वतःला असं घडवा की तुम्ही कुठे बी जाऊ द्या. गावठी शब्द ऐकल्यावर तुम्हासने अपमान नाही अभिमान वाटला पाहिजे. पार सुटलं वार पेटल यारा. घुतून जीव गेला पार हरबल आभा. फिरतीच पार सुटलं वार पेटल यारा. मला नाही कळलं बनून आड छळलं. मला नाही तो उसको मजाक में बोला लेकिन ये तो सच में रजनी अन्ना निकला. और हाँ साथ में रवि किशन भी है. जीव गड